नक्कीच जबरदस्त फटकेबाजी करून आपल्याला आपल्या टीमला विजयाच्या दिशेने वाटचाल करून दिली आणि विजय मिळवून दिला. त्याला मात्र मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो मात्र प्रेम, खुशी टीमचा खेळाडू. हॅलो, इथे पाहतोय आपण गोलंदाज कुमार आहे ना. नक्कीच आयकॉनच्या भूमिकेने पाहतोय आपण कुमार या खेळाडूला. मेन फार्म खपोली. हे एक खेळाला मात्र सुट्टी नव्हती तरी पण ह्या क्रिकेट खेळण्यासाठी मात्र सुट्टी काढून आले हा खेळाडू. आणि इथं सोपा झेल, क्या बात आहे. दोन्ही विनिंगमध्ये झिरोमध्ये बाद झालेला खेळाडू, एका टायमाला मात्र षटकारांचा बादशाह मानला जाणारा संदीप मेनफार्म घोळेवाडी. आयकॉनच्या भूमिकेने पाहतो त्याला, परंतु इथं दोन विनिंगला झिरोमध्ये बाद झालाय. कुठंतरी बॅड लक आज असेल. वन डाऊनसाठी मैदानामध्ये इथं पाहतोय आपण क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्नामध्ये पूर्णपणे बीट होतोय फलंदाज आकाश. आकाश हा फलंदाज. इथं फटका फसलाय, परंतु पाहूया कोण घेणार. मी घेणार, तू घेणार. इथं कॉलिंग नाही आहे कोणाला. फॉलो थ्रेमध्ये पण झेल होता. जो लेग साईडला जो क्षेत्ररक्षक होता त्या क्षेत्ररक्षकाला सुद्धा झेल होता, परंतु तो घेणार मी घेणार हे काही कॉलिंग केले नाही आणि इथं मात्र सोपा झेल जमला दान होतोय. आकाश याला मात्र जीवदान मिळते इथे. पहिली मॅच मात्र एक विकेट गमावून मात्र विजय मिळवला आहे सह्याद्री वॉरियर्स या टीमने. चौकार चौक चौकार घ्यायचं. घेतला चौकार. या चौकाराच्या मदतीने 5 धावा दापलकावरती लागल्यात.
नक्कीच 12वा खेळाडू नाही आहे कोळंबळ आपले सह्याद्री वॉरियर्स टीमच्याकडून. 2 धावाची पॅनलिस्ट आहे. गोलंदाजचं नाव काय? डोंगरे साहेब. रोहिदास. रोहिदासला पाहतोय आपण. गोलंदाजी मार्क होती रोहिदास. आणि उंचावर मारण्याच्या प्रयत्नामध्ये पूर्णपणे बीट होतोय ओम. ओमच्या बॅटमधून अजूनही एकही षटकार मात्र आपल्या टीमसाठी आलेला नाही आहे. चांगला खेळाडू आहे. आपली टीममधून खेळणारा मात्र हा खेळाडू. हा मात्र क्रॉस गॅपमध्ये चेंडू. चेंडू चौकार. ते मात्र फटका फसलाय. मोहन पारदी चेस करणार परंतु ते मात्र चौकार. हॅलो. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14. तर रिव्हर्स अटेंड केलाय. चेंडू थांबणार नाही. सीमारेषे बाहेर जातोय. मोहन पारदी मात्र गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण. वैयक्तिक पहिला आणि षटक क्रमांक 3 घेऊन येतोय. धावसंख्या 18. या धावसंख्या अंकावरती जाऊन पोहोचले. धावसंख्या पाहतोय आपण दोस्ती विलेन मुरकुटवाडी टीम कडून. आणि हा मोठा फटका. बिग हिट. षटकार. जाणलं हेरलं थांबला. नाही नाही मारलाय नंतर बाहेर गेलाय. चेक करू आपण.
एक पाय आहे आतमध्ये तोपर्यंत शॉट आहे, षटकार आहे. बाहेर जर मारला गेला तर डॉट चेंडू दिला जाईल. लक्ष ठेवायचे फलंदाजांनी. स्टंपच्या बाहेर आपण मारायला गेले तर तो चेंडू डॉट दिला जाईल. आणि पुन्हा जर तोच फटका खेळला तर मग कदाचित पंच डिसिजन देतील. आणि पुन्हा रिव्हर्स अटेंड केला. पाहूया क्षेत्ररक्षण. कीच इथं दुसरी धाव झाली असती परंतु एका धावते समाधान मानावं लागतंय. धापालक जाऊन पोहोचले. 25 अंकावरती तिसरे षटक मार्गस्थ आहे. दोन्ही फलंदाज मात्र रिव्हर्स अटेंड करणार. मला बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाही. तर सरळ बॅटने जर चेंडू धावा येत असतील तर सरळ बॅटने खेळलं तर गरजेचं आहे. टीम थोडीशी अडचणीमध्ये. आणि हा मोठा फटका आणि षटकार. काय प्रयत्न केलाय कुमारने, अप्रतिम. उंचीचा फायदा इथे झाला होता सह्याद्री वॉरियर्स टीमला. कारण तर क्षेत्ररक्षकाची हाईट मात्र पाहिली गेली. कुमार ढुमणे त्या दिशेला क्षेत्ररक्षण होते. आणि उंची असल्या कारणाने मात्र हा चेंडू थोडासा हातावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय आणि हा षटकार मिळतोय. पुन्हा मात्र जबरदस्त फटका. गॅपमध्ये चेंडू आणि चेंडू सीमारेषे बाहेर. काय चौकार. वन बाव सालेंडर आहेत तिकडे. प्रेक्षक माईबाप हरिंदरची भूमिका सुद्धा प्रेक्षकच करतायत. 35 धावा धापलकावरती आल्यात. ज्या धावांची गरज आहे. आपण नक्कीच पहिला सामना हारलाय परंतु ह्या सामन्यामध्ये आपल्याला मोहन पारदी समोर खेळायचं आहे तर जास्तीत जास्त टार्गेट ठेवणं गरजेचं आहे. फलंदाज कुठंतरी मला तर वाटतंय की संदीप नेक्स्ट मॅचला नक्कीच आपण ओपनिंग स्ट्राईक घेण्यापेक्षा नॉन स्ट्राईकला राहिलं बरं. कुठेतरी गेम चेंज केले का करणं गरजेचं आहे. कारण 2 मॅचला आपण 0वरती बाद झालेत. कारण आपले जे फटके आहेत नक्कीच या मंडपाच्या स्टेजच्या वरून जातील. ती ताकद आहे. आपला बंधू सुद्धा मात्र काल इथं जबरदस्त खेळी करून 2 सामन्यामध्ये विजय मिळवून दिला होता. आणि एक लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव. बॅट कट नाही ना पंच. लेग बाईज घ्यायचे. कोणाच्या नावावरती धाव याड केली जाणार नाही. हे टीमच्या नावावरती असेल. 36 धावा. शेवटचं षटक हाणामारीचं षटक मानलं जातं. यानंतरचा होणारा सामना की चेंडूने उसळी घेतली नाही. ते मात्र उंची जास्त लांबी कमी झाली आणि क्षेत्ररक्षक जेच करतोय. फलंदाज होईल बाद.
वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव. स्ट्राईक चेन नाही आणि विकेट पण दिला जाणार नाही असा. यष्टीरक्षेच्या हातामध्ये चेंडू आहे. आपण लक्ष द्यायचं आहे. लक्ष देऊन खेळा. आणि केशवच्या बॅटमधून हा उत्तुंग षटकार. आपण स्ट्राईक घेण्यासाठी धडपडत होता. केशवला कमी समजू नका, कारण लई सामने गाजवलेत मुरकुटवाडी संघासाठी. चेंडू द्या तो. घ्या मागून कोणतरी. मागे चेंडू गेलाय बघा. जरा पलीकडे बघा. हागे हागे. खुर्च्या द्या बसायला. खेळाडूंना खुर्च्या बसायला द्या. आपण आता आपलं प्लेइंग आपले जरा बाजूला थांबा. आपल्या जे नंतर ज्या टीमचा सामना असेल ना, त्या खेळाडूमध्ये इथे बसायचे आहेत खुर्च्यांवरती. चला नेक्स्ट ये उडू घ्या. नेक्स्ट मॅच असेल पळसाई पळतदरी खुशी 11 वैजनाथ. पळसाई पळतदरी खुशी 11 वैजनाथ 6वा सामना असेल. चला दोन्ही संघाचे कर्णधार लगेच यायचेच. त्यानंतर प्रेम 11 नावंडे, दोस्ती 11 मिरकुटवाडी, सह्याद्री वॉरियर्स खुशी 11. ह्या सामन्यानंतर एकदम चौथा सामना आहे साहेब तुमचा. हा 8वा आहे. शेवटचा सामना असेल. चला स्पीडअप घ्या, अन्यथा पुढील नेक्स्ट मॅचमध्ये ओव्हर कमी करण्यात येतील. आपण स्पीडअप घ्यायचं आहे. जर प्रत्येक टीमला 4-4 ओव्हर खेळायचे आहेत प्रत्येक संघाबरोबर, तर आपण नक्की स्पीडअप घ्यायचं आहे. आयोजकांना पण वेळ मिळाला पाहिजे खेळपट्टी तयार करायला उद्यासाठी. त्यामुळं आपण स्पीडअप घ्यायचं आहे. आणि क्या बात है, मोठा मासा गळायला लागलाय. ऑफ साईडला गॅप शोधण्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच मोहन पारदे आपला विकेट गमावतोय. आणि इथं मोठा विकेट. आनंदला 1 डाऊन साठी मात्र प्रौढ केलंय कर्णधार मोहन पारदे यांनी. आपला विकेट गेलाय तरी पण फलंदाजाचं भरणं आहे.
नक्कीच नागेवाडीचा मात्र ओपनिंग फलंदाज प्रकाश भल्लाला पाहतो आपण. वन डाऊनसाठी मैदानामध्ये. सह्याद्री वायरेससाठी आनंद. चला सामन्याला सुरुवात करायची. टाइमपास करू नका. वेळ खूप महत्त्वाचा आहे, कारण आपण एकतर वेळेला येत नाही. पाहिलं गेलं तर सह्याद्री प्रीमियर लीग इथं पाहिले तर 5-5 षटकांचे सामने होत आहेत, कारण वेळेला प्राधान्य त्या लीगमध्ये पाहायला मिळालं. उद्या पण आपण 9-9:30 पर्यंत इथं जर सामना चालू झाला, पहिला चेंडू जर पडला तर नक्कीच सामने लवकर होतील. आणि आणि काय आनंदनी सुद्धा तोच फटका. चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. आपण जेव्हा चूक करतोय तेव्हाच आपण पराभूत होत असतो. इथं मात्र आता जे आयकॉन खेळाडू आहेत कुमार ढोमणे, एक अनुभव, खूप मोठा अनुभव त्यांच्याकडे. पाहिलं गेलं तर बरेच काळ त्यांनी मात्र गाजवून काढलेले आहेत. बघा, एनर्जीमध्ये खेळणं गरजेचं आहे. त्यामुळं आपण मैदानामध्ये जात असताना कसे धावत जातोय, कारण कुठंतरी फ्री होणं गरजेचं आहे. ती खासियत आहे एक मोठ्या खेळाडूंची. चला यानंतरचा होणारा सामना. आतापर्यंत 3 चेंडू फेकी केले. 4 चेंडू जर फेकी केला, एक पण धाव आहे ना. कोण? सचिन. अप्रतिम गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. मोठे फलंदाज, ओपनिंग फलंदाज मात्र माघारी परतवलेत. आणि 4 चेंडूची फेकी करून मात्र अजूनपर्यंत एकही धाव मात्र खर्च केलेली नाहीये. जबरदस्त गोलंदाजी. उलटा चेंडू. आणि हा चेंडू थांबणार नाही. षटकार. मनगडात ताकद आहे तेवढी कुमार ढोमणे यांच्या. नक्कीच थोडंसं सुस्ती सुमणे केले गोलंदाजांनी आणि 5व्या चेंडूवरती फटका खाल्लाय. थोडंसं ऑफस्टंपच्या खूप बाहेर पंच स्कोर घोषित करतात, दंडित करतात इथं गोलंदाज सचिन यांना. आणि इथं मात्र तिसरा विकेट. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी. पळसाई पळतदरी टीमचा कर्णधार. आपण उशीर करताय या कर्णधार पटकन टॉचविन साठी. इतर मात्र खुशी विलेन वैजनाथ टीम आपले कर्णधार वाट पाहतोय. पळसाई पळतदरी संघाचा कर्णधार. नक्कीच इथं पाहतोय आपण कुमार डोंगरे यांच्या पारीचा अंत होतोय. एक बॅटची कडा लागून मात्र स्लि एकटीच्या हातामध्ये चेंडू विसावतो आणि स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला होता इथे, परंतु बॅटची एज लागले. निर्णय. यानंतरचा होणारा सामना खुशी येऊन लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.
संजयनगर टीमचे योगेश आणि गणपत तुम्ही स्टेजकडे यायचंय लवकरात लवकर. आणि इथं पाहूया गॅपमध्ये चेंडू आणि 2 धावा मात्र नक्कीच चढवेल्यात ह्या क्षेत्ररक्षकाने. हे क्षेत्ररक्षण असं करावं लागतं की एक चेंडू मागे 2 क्षेत्ररक्षक पळाले तर चेंडूला मात्र मागे ढकलून आपला दुसरा क्षेत्ररक्षक तो चेंडू मात्र फेकी करू शकतो आणि इथं मात्र त्या तसंच पाहायला मिळते आणि 2 धावा वाचवतोय आपल्या टीमसाठी. क्या बात आहे. स्लिप पॉईंटच्या डोक्याच्या क्षेत्ररक्षकावरून क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून तर हा फटका 1 बाउंस चौकार. फलंदाज कोण? प्रकाश भल्ला, मेनफॉर्म नागेवाडी. नक्कीच बालचंद्र कांबडी सुद्धा मात्र खुशी 11 टीममध्ये आहेत, परंतु आतापर्यंत 2 सामन्यामध्ये काही कामगिरी करता आली नाही, परंतु दोन्ही टीम मात्र विजय मिळवलाय. हॅलो. आणि इथं उत्तुंग असा फटका जबरदस्त प्रकाश भाला यांच्या बॅटमधून हा षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने मात्र धावसंख्येला आकार येतोय. धावफलक जाऊन पोहोचले 20. काय लास्ट बॉल 20 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 25 धावांची गरज असेल आणि हा सुद्धा फटका चांगला आहे, परंतु पाहूया फटका फसला इथे. प्रकाश भल्ला यांच्या पारीचा अंत होतोय. गणपत जरा फास्ट जा का, लवकर यायचंय. येणारे 12 चेंडू आणि 25 धाब्यांची गरज आहे. आव्हान तेवढं मोठं नाहीये. किती? सॉरी, 26 धाब्यांची गरज आहे. 13-13ची सरासरी राखावी लागेल. बोल काय. चला स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या, अन्यथा पॅनल्स केलं जाईल आपल्याला. टीम मीटिंग जास्त नकोय. आपण संदीप आपला जो बॉलर काढायचा नेक्स्ट बॉलर तो आपण अगोदरच सांगून ठेवायचं, करून ठेवायचं, त्याला सांगून ठेवायचं, लगेच पाठवायचं. एकच चेंडे आता तर टाइमपास नको. आपल्या हातात पण मॅच आहे. जिथं मोहन पारदी बाद झालाय तिथं आपले मॅच आपण कमबॅक केलंय. त्यानंतर आनंद सुदे आणि नंतर कुमार ढोमणे आणि आता प्रकाश भल्ला. प्रकाश भल्लाने आपलं काम मात्र रन रेट आणून दिलाय, मॅच बनवून दिले, परंतु क्षमता आहे अजूनही मात्र. हर्ष पारधी आहे मैदानामध्ये. हा बघ षटकार. मी आताच म्हणालो होतो की हर्ष पारधी मैदानामध्ये आहे, तोपर्यंत मॅच आहे. तो चेंडू घ्यायचा आहे. आता मात्र 11 चेंडू 20 धाब्यांची गरज. सामना अजूनही कोणी जिंकलेलं नाही, कोणी हारलेलं नाही. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही ना तोपर्यंत
तिथंच बघ. मुरकुटवाडी दोस्तीवली मुरकुटवाडी टीमला हा सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. कारण करो या मरो ती परिस्थिती आहे. कारण त्यानंतर 2 सामने आपले असतील, परंतु खूप वेळ निघून जाईल. आणि बॅटची एज लागलेली आहे. थोडंसं अपील करण्याचा प्रयत्न केला गोलंदाजाने. हिटर फलंदाज आहे. तुम्हाला पाहिलं गेलं तर बॅटच्या पट्ट्यात जर चेंडू आला तर थांबणार नाही. आणि मैदान पाहिलं तर छोटं आहे, सहज षटकार जाऊ शकतात. आणि हा सुदे मोठा हिट, चौकार, 1 बाउन्स. चेंडू घ्यायचा तो, जा कोणतरी धावत पळत. मॅच बनवून दिले हर्ष पारधी यांनी. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 10 धावा धापलका ती फटकावल्यात. 9 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज असेल. इथं एक एक चेंडू आपल्याला डॉट काढावा लागतील, कारण फलंदाज थांबणार नाही आहेत. चौकार षटकार चौकार षटकार हे खेचणारच प्रयत्न त्यांचा असेल. आपली गोलंदाजी कशी असावी. आणि इथं मात्र फसला. आणि संदीप आपलं काम केलंय, मात्र मॅच बनवून दिलंय टीमला हर्ष पारधी यांनी. जबरदस्त फटके. पुन्हा षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये आपला मोलाची विकेट गमावून बसतोय. आणि 6व्या क्रमांकावरती राहुल ना, राहुलला मात्र इथं प्रौढ केलंय. पाहूया या 16 धावा 8 चेंडूमध्ये फटकवेल का. पाहिलं गेलं तर प्रत्येक चेंडूमध्ये 2 धावा करायच्या आहेत. चौकार षटकार जरी नाही आले तरी आपण दुहेरी धावा जरी घेतल्या तरी आपण सहज विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकाल. पाहिलं गेलं तर जबरदस्ती लढत. 30 धावा धापलकावरती लागल्यात. आणि इथं पाहू आपण प्रोटेक्शन आहे. त्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात. एका धावावरती समाधान. 7 चेंडू 15 धावांची गरज. 5 चेंडूमध्ये 11 धावा आल्यात. थोडंसं षटकार खाल्ला, चौकार खाल्ला, थोडंसं कमबॅक केलंय गोलंदाजाने. आणि हा चेंडू विकेट आहे की षटकार आहे. विकेट आम्हाला इथून दिसत नाही ना, ह्या साईडने दिसत नाही ना. इथं मात्र येणारे 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. रमेश निरगुळे साहेब सुद्धा आहेत आणि हिटर फलंदाज ज्ञानेश्वर बसलाय, सालवडचा ओपनर. तर कुठंतरी आपण सामना आपण जिंकू शकता. परंतु पाहूया मोहन पारधी कोणाला प्रौढ करेल, कोणाच्या हातामध्ये बॅट देऊन मैदानामध्ये पाठवेल ते पाहावं लागेल. मनोज हर्ष कुठला खेळाडू? वलमोन. खतरनाक प्लेअर आहे. डोंगरे साहेबांचा आवडता प्लेअर आहे मनोज. कर्जतचा एंड म्हशाच्या साईडला ना साहेब, कळम का तालुक्यातलं जे पण म्हसा साईडच्या एंडला आहे ना, एंड आपल्या बाउंड्री लाईनवर. नक्कीच कर्जतच्या आणि मुरबाड म्हसाच्या बाउंड्री लाईनवरती हा खेळाडू राहतो. आणि पाहिलं गेलं तर जबरदस्त खेळाडू आहे.
गोलंदाज कोण? बॅटची जाणी इथे काय केलंय. नक्कीच स्लीप पॉईंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक थोडासा फंबल पाहायला मिळाला. थोडासा आतमध्ये आला आणि इथे हा झेल होता. संदीपने प्रयत्न केला. एक एक लेफ्टी टीम कडून गोलंदाज सचिन.